पुण्यातील गुंड निलेश घायवळ संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। घायवळचा सहकारी अजय सरोदेच्या घरी जवळपास 400 काडतुसं मिळालेली आहेत। 200 जिवंत काडतुसं तर 200 रिकाम्या पुंगळ्या देखील सापडलेल्या आहेत। अजय सरोदे बंट्या चौधरी याला 3 दिवसांपूर्वीच कर्नाटकामधून अटक करण्यात आलेली आहे। तर 17 सप्टेंबर कोथरूडमध्ये केलेल्या गोळीबारावेळी अजय सरोदे हा देखील घटनास्थळी असल्याचं कळतंय। अजय सरोदेकडे पिस्तूल परवाना असल्याचं देखील आता तपासामध्ये समोर आलेलं आहे। अजयच्या घरामधून जवळपास 200 जिवंत काडतुसं आणि 200 रिकाम्या पुंगळ्या या पोलिसांना तपासामध्ये सापडलेल्या आहेत। अजय सरोदे आणि बंट्या चौधरी याला 3 दिवसांपूर्वीच पोलिसांनी कर्नाटक इथून अटक देखील केलेली आहे आणि सध्या पोलीस कसून असा तपास करतायत। तर अजय सरोदे याच्याकडे पिस्तुलीचा परवाना असल्याचं देखील समोर आलेलं आहे, परंतु याच्या घरावरती छापा टाकण्यात आलेला आहे आणि पुणे पोलिसांनीही मोठी कारवाई केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।